मॅन ऑफ द मॅच सौभाग्यवती सायली स्वप्नील किनी यांच्या माध्यमातून कैलासवासी जयेश घरत अर्नाळा एक चांगला खेळाडू होता, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली असाय। तमाम आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ही सोनपापडी आपण पाहत आहेत। रिद्धी मनोज पाटील यांच्याकडून ही आपण पाहू शकता आगरी सामनावी ही टॅगलाईन आहे। त्यानंतर हे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतं सोनपापडी जी दिलेली आहे नरेश काशीनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून। आणि त्यानंतर सौभाग्यवती सायली स्वप्नील किनी उपसरपंच सोनावे, थँक्यू व्हेरी मच। अप्रतिम चेतन काय म्हणशील, कसं फील करतोय? चांगली फिलिंग करतोय, कारण की 2-3 मॅच माझी बॅट नाही लागलेली आणि क्वालिफाय झालो। संघाला सांगितलं पुढची जिम्मेदारी आता मी घेईल। तनिष या खेळाडूबद्दल काय म्हणशील? वय वर्ष फार कमी, परंतु प्रतिभेची कमी नाहीये त्या खेळाडूकडे, त्याचं कौतुक कसं करशील? तो चांगलाच बॉलर आहे आणि फक्त त्याला एवढंच सांगेल का जास्त तोंडाची बडबड न करू, जे पण असेल ते मैदानात कर, बस तू पुढे जाईल। क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच। आणि हे सत्य आहे, हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे, नॅचरल आहे। काही खेळाडू असतात त्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या, म्हणून तनिष राग मानू नको, चांगलं होतं ते चांगलं बोललं जातं, म्हणून तू पुढे जा, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। जाऊया मॅचच्या दिशेने। मनोजी पाटील जॉईन होत आहेत, वेलकम मनोजी पाटील, आपलं सहर्ष सुस्वागत। 2 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा धावफलकावर बघायला मिळतात। प्रणय घरत एका बाजूने आहे, दुसऱ्या बाजूने प्रफुल्ल पाटील, तर साईश ठाकूर गोलंदाज। आदरणीय परशुरामजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत सरपाड्यावरून, त्यांचं करूया सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत। धावा झाल्यात धावफलकावर आपण बघितलं तर 5-3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना एलिमिनेटर दुसरा सामना आहे हा करूया मरो लढत असेल, जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल। ज्यांचा सामना असेल डॉन किलर विरवाडीच्या अगेन्स्ट विजेत्या संघाचा, इथून दोन्ही संघांसाठी विजय खूप महत्वाचा असेल। तांसा किंग आणि आई इक्विरा ग्रुप माकणे एका स्टँड मधील हे 2 खेळाडू 2 संघ बघायला मिळतात। यावेळेला प्रफुल्ल पाटील हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय का, तर इथे आपण बघितलं तर षटकार। 6 धावांसाठी चेंडू निघून गेलाय। प्रफुल्ल पाटील एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळलेला हा फटका आपल्याला बघायला मिळाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरिता। ताकद होती फटक्यामध्ये, मनगटाचा वापर केला गेला आणि इथून चेंडूला सरळ पाठवलं सीमारेषेच्या बाहेर। काय जबरदस्त मात्र टेक्निक आपल्याला बघायला मिळाली। पुन्हा एकदा साईश ठाकूर तयार होईल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी। प्रफुल्ल पाटील एका बाजूने आहे, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय प्रणय घरत राईट आर्म ओव्हर द विकेट। षट क्रमांक पहिलं कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅकवर्ड पॉइंटला पूर्णपणे चुकलेला आहे, चेंडू निघून गेलाय। निर्धाव सचिन घरत यांच्या हातामध्ये चेंडू गेला, त्यानंतर आपण बघतोय धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या जवळ पोहोचलेली आहे 11 या धावसंख्येवर। या षटकातील आपण बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 11 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला प्रफुल्ल पुन्हा एकदा चुकलेला आहे। 3 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 6 धावा त्याच्या बॅटमधून येताना पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावा झाल्या धावफलकावर 11। आई इक्विरा ग्रुप माकणे या संघाच्या 11 धावा विदाउट लॉस। तीन चेंडू डॉट आपल्याला बघायला मिळाले, 11 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात। आदरणीय भगवानजी पाटील साहेब
साखरे गावचं अनमोल रत्न आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय आम्हा दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपये आलेले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक दुसरं सागर कुडू राऊंड द विकेटने मारा करतोय. इथे आपण बघतोय हलक्या हाताने प्रणय घरतने चेंडूला खेळलंय. एक धाव पूर्ण केली गेली. एकाच संघातून खेळताना सागर कुडू आणि प्रफुल्ल पाटील आपल्याला बघायला मिळतात. कणाद रायडर्स बहाडोली संघाचा नेहमीच हिस्सा असतात. आज एकमेकांच्या अगेन्स्ट आहेत. एक तांचा किंग खराटारा या संघातून खेळताना, दुसरा आहे आई एकविरा ग्रुप माकणे या संघाकडून प्रफुल्ल पाटील. यावेळेला चेंडूला हलक्या हाताने खेळलंय. सिली पॉइंटला चेंडू गेला. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या बघतोय. धावसंख्या 13 धावा. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. तेरा धावा धावफलकावर. कैलासवासी फणींद्र वासुदेव पाटील तात्या उमरोळी यांच्या स्मरणार्थ श्री वंदेश फणींद्र पाटील उमरोळी यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य आलेलं आहे. आग्री प्रीमियर लीग करिता त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. फणींद्र वासुदेव पाटील आत्या यांच्या स्मरणार्थ, तात्या यांच्या स्मरणार्थ वंदेश फणींद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. यावेळेला इनफिल्डच्या वरून चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स. साइड स्क्रीनच्या वरून चेंडू निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्या अमर पाटील आम्हाला दर्शवतात 17 धावा. 17 रन्स ऑन दी बोर्ड. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण बघितलं तर काय फटका खेळला गेलाय. सरळ बॅटचा वापर केलाय. डाऊन द ट्रॅक आपल्याला बघायला मिळतोय 4 धावांकरिता. अग्री प्रीमियर लीग 40+ ही स्पर्धा सुद्धा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नक्कीच येत्या 7-8 दिवसामध्ये ही तारीख आपल्याला कळेल. इथून प्रणय घरात पुन्हा एकदा आपण बघितलं तर इनफिल्ड क्लिअर करतोय, परंतु क्षेत्र निवडलं गेलंय. आता फाईन लेग. 9+4 5 धावा येतील आणि या 5 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते. अमर पाटील दर्शवतात 22 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर स्टेपिंग सागर कुडू सातत्याने मात्र 9 चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले जातात. हॅलो, कृपया निलेश दशरथ पाटील साखरे हे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया इथे मंचावर यायचं आहे. निलेश दशरथ पाटील साखरे. या वेळेला पुन्हा एकदा 9 चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. फ्रीडचा इशारा होता, फारसं नुकसान झालं नसतं आणि 9 चेंडू सुद्धा हाताळला गेलाय. इथून आपण बघितलं तर 2+1 3 धावा येतील. 3 धावेनंतर धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावर. 1.4 षटकांचा खेळ होताना सागर कुडू पावलांचा रणप मात्र चुकताना आपल्याला बघायला मिळतोय. 2 बॅक टू बॅक ओव्हर स्टेपिंगचे 9 चेंडू आपल्याला बघायला मिळाले. हॅलो, तेजस विलास पाटील साखरे हे कृपया उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. रन्स ऑन दी बोर्ड. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना सागर कुडू महागडा ठरतोय. इथून आपण बघितलं तर सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत प्रणय घरतने. ज्या अनुषंगाने आपण बघतोय प्रणय घरत फलंदाजी करतोय. वाख्याने जोगी फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळते. इथून जागा बनवली. उजव्याच्या बाहेर आला. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललंय. स्क्वेअर लेग सीमारेषे जवळ चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. 3री धाव सुद्धा पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 34. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना 34 धावा. आदरणीय वजे गुरुजी इथे उपस्थित झालेले आहेत. साखरे गावचं अनमोल रत्न आणि त्यांच्या समवेत बबनजी वजे साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द फुलांनी हार्दिक स्वागत. मी विनंती करेन वजे गुरुजी आणि बबनजी वजे साहेब यांना की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 34 धावा. 17च्या सरासरीने संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय.
अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रणय घरत प्रफुल्ल पाटील आपण बघतोय प्रणय घरत खेळतोय 10 चेंडू 25 धावा आणि 4 मध्ये 7 च जे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळतंय प्रफुल्लचं आहे. आदरणीय वजे गुरुजी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत बबनजी वजे साहेब उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. दोघांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत असेल. धावा झाले धावफलकावर 34. इथून पुन्हा एकदा प्रमुख अस्त्र साईश ठाकूरला मात्र बोलावलं गेलंय. संघ मालकाने असतील संघ सहकारी असतील की साईशवर विश्वास दाखवलाय. साईश आयकॉन खेळाडू आहे आणि ॲज अ बॉलर खूप छान मात्र कामगिरी राहिली त्याची. इथून आपण बघतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न अशासाठी असेल की इनफिल्डच्या मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. तिथे एक शॉट फाईन लेगला आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर शॉट स्क्वेअर लेगला. त्यांना क्लिअर केला तर नक्कीच चेंडू 4 धावांकरिता जाईल हे प्रणय घरतला माहीत होतं आणि त्याच अनुषंगाने कदाचित हा फटका खेळला असावा. यावेळेला हलक्या हाताने चांगली गोलंदाजी होते. एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 35 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडूचा खेळ होताना 35 धावा धावफलकावर. इथून पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. प्रफुल्ल पाटील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. साईश ठाकूर आणि प्रफुल्ल पाटीलचा आपण विचार केला तर मागील 3 चेंडू निर्धाव खेळलाय. त्याच्या आधीच्या चेंडूवर षटकार आला होता साईशच्या अगेन्स्ट, परंतु तदनंतर 3 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय साईशला प्रफुल्लच्या अगेन्स्ट. आदरणीय प्रभाकरजी पांडुरंग पाटील साहेब विद्यमान सरपंच ग्रामपंचायत उमरोळी यांचं इथे शुभागमन झालंय. मी विनंती करेन आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. चेंडू फेकून झालेत. या षटकातील अमर पाटील आम्हाला दर्शवतील. 4 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 36 धावा. बिनबाद 36 ही जमेची बाब आहे आई एकविरा ग्रुप माकणी या संघासाठी. यावेळेला प्रणयच्या बॅट मधून हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. इथे झेल सुटलाय. शुभम पाटील मॅन फ्रॉम सरपाडा आपण बघतोय. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे आपण बघितलं तर झेल सुटलेला आहे. आणि झेल कोणाचा सुटलाय तर प्रणय घरतचा, जो खोऱ्याने धावा जमवतो या स्पर्धेमध्ये. आदरणीय हौसराजी घरत साहेब आणि प्रभाकरजी पाटील साहेब विद्यमान सरपंच ग्रामपंचायत उमरोळी, मी विनंती करेन की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यायचं आहे. माजी पंचायत समिती सदस्या प्राची पाटील मॅडम इथे उपस्थित झालेल्या आहेत. त्यांच्या समवेत घरत मॅडम इथे आहेत आणि त्यांना सुद्धा विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या. अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब मात्र तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपल्याला बघायला मिळतील. वेलकम सर, आपण आलात त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. आपली लीग अग्री प्रीमियर लीग, आपुलकीची प्रीमियर लीग, 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि ऑन स्क्रीन आपण धावा जर बघितल्या तर धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात 44 धावा. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर 89चा आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब विद्यमान सरपंच ग्रामपंचायत उमरोळी आणि त्यांच्या समवेत हंसराजजी घरत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा घरत मॅडम इथे उपस्थित आहेत. प्राची प्रभाकर पाटील मॅडम माजी पंचायत समिती सदस्या या सुद्धा इथे उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं करूया आपण शब्दफुलाने हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की एका बाजूने तानसा किंग संघ आहे, क्षेत्ररक्षण करणारा संघ अभिजित किनी खराट्टारा यांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर आई एकविरा ग्रुप माकणे हा संघ, एकविरा बॉयजचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय.
फलंदाजी करणारा संघ असेल. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. हॅलो, आपण जरा स्वागत सन्मानाकडे जातोय. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 14वे चषक जे आहे ते कैलासवासी दशरथ जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार नैतिक निलेश पाटील व कुमार पार्थ निलेश पाटील साखरे यांच्याकडून आलेले आहे. तरी इथे उपस्थित निलेश पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी मनोज पाटील यांना विनंती करेन की तुम्ही निलेश पाटील साखरे यांचं सन्मान करून घ्यायचं आहे. दोन चेंडूंचा खेळ होताना चौथं षटक प्रगतीवर 46 धावा. धावफलकावर बिनबाद 46. एकविरा ग्रुप माकडे हा संघ फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतो. प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून मिड विकेटला चेंडू निघून गेला. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर डेफिनेटली दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आहे आणि 2 धावा पूर्ण होताना धावसंख्या आपण बघतोय 48. 48 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघितलं तर चौथं सुरू आहे आणि चौथ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 48 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सचिन गरत, मॅन फ्रॉम पारगावचा हा अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये खोऱ्याने धावा करतोय, गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना. परंतु या वेळेला ब्रँड ऑफ बहाडोली मिस्टर प्रफुल्ल दीपक पाटील काही लाजवाब फटका आपल्याला बघायला मिळतोय. षटकार येतोय 6 धावा. पाटील स्पोर्टचे ऑनर जयवंतजी पाटील साहेब आणि प्रज्योतजी पाटील साहेब यांचं करूया आपण सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. या वेळेला आपण बघतोय काय जबरदस्त अप्रतिम फटका प्रफुल्लच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा सचिन गरत राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. यावेळेला फटका तर चांगला खेळलाय. इंटू द गॅप सुद्धा आहे. 2 खेळाडू मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. सागर कुडू चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत आपण बघितला तर 2 धावा इझिली डन होताना आपल्याला बघायला मिळतात. काय सुरेख धावगती दोघांची खेळपट्टीच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते. सलामीवीर आहेत मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक प्रगतीवर आहे आणि धावगती आपण बघितले तर कौतुक करावं लागेल. फिटनेसला दाद द्यावी लागेल दोघांच्या. बिनबाद 56, अब तक 56 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला बघायला मिळते. या दोघांचा आपण विचार केला तर एकाच्या बॅटमधून 15 चेंडूमध्ये 35 धावा, तर प्रफुल्लच्या बॅटमधून 10 चेंडूमध्ये 19 धावा ही खेळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. गोलंदाज शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सचिन गरत, मॅन फ्रॉम पारगाव, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 4. 56 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला यॉर्कर लेनचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळलाय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू निघून गेलाय एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 57 धावा. 4 षटकांच्या एकंदरीत खेळानंतर बिनबाद 57. तसेच आपण पाहतोय की एक सन्मान चिन्ह ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले असे 13वे चषक ज्यांच्याकडून प्राप्त झाले ते कैलासवासी विलास कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार तेजस विलास पाटील व कुमार दीपेश रमाकांत पाटील साखरे यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. तर मी रोहित किणी यांना विनंती करेन की त्यांनी तेजस विलास पाटील यांचं स्वागत करायचंय, सन्मान करायचंय.
साखरे गावचे सुपुत्र आदरणीय वाकेश वसंत पाटील साहेब यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या. षट क्रमांक आपण बघितलं तर 5वा आहे आणि 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रफुल्लच्या बॅटमधून एक धाव येताना मिहिर पाटील टेंबोडे पुढे सरसावतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 58 धावा. 5वं षटक सुरू आहे आणि पहिल्या चेंडूचा खेळ होताना 58 विदाउट लॉस 58 ही स्थिती आपल्याला मजबूत स्थिती आहे आई एकविरा ग्रुप माकणे ह्या संघाची. या वेळेला प्रणय घरतच्या बॅटमधून हवेमध्ये चेंडू आहे. इथे आपण बघितलं तर छेलबाद होताना मिहिर पाटील कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज बॅक टू डगआउट. मार्केट गाजवलाय अन रेकॉर्ड ब्रेक करून आज मार्केट गाजवलाय. त्याच्या नादाला कोणी लागत नाही, अभिभाईचा नाद लई वाईट हाय. न्यू मॅन इन आपण बघतोय मिस्टर प्राक्तन किणी शिवनसईचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. गुणवत्ता ठासून भरलेली आहे या खेळाडूमध्ये आणि तोच प्राक्तन किणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटिंग लाईनचा विचार केला आपण आई एकविरा ग्रुप माकणेचा तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे त्यांच्याकडे. इथून पहिला गडी बाद झालाय 5व्या षटकामध्ये. येणारे 10 चेंडू असतील आणि या 10 चेंडूमध्ये चिराग तरे आहे आणि सगळ्यांना प्रभावित केलेला मंजित कडू हा सुद्धा अजून वाढ बघतोय फलंदाजीची. त्यामुळे मजबूत बॅटिंग लाईन आहे यांच्याकडे. इथून गोलंदाज तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. एक धाव पूर्ण केली गेली का तर एस डेफिनेटली एक धाव पूर्ण होईल. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा. आदरणीय दिवाकरजी पाटील साहेब इथे उपस्थित होताना सरपडे गावचं अनमोल रत्न मी विनंती करेन सर आपण आसनस्थ व्हायचं आहे मुख्य व्यासपीठावर. यावेळेला प्रफुल्लच्या बॅटमधून ग्राउंड शॉट आपल्याला बघायला मिळाला. इथे मिहिर पाटीलची मात्र चांगली खेळी बघायला मिळते. यावेळेला बघूया प्रफुल्ल बाद होतोय. प्रफुल्ल बाद झाल्यानंतर कोण येईल मंजित कडू की चिराग तरे. तर विश्वास दाखवलाय आई एकविरा ग्रुप माकणेने. चिराग तरे आलाय कारण चिराग तरेला पाठवण्याचं कारण हे असू शकतंय की चिराग तरेकडे मोठे फटके आहेत आणि जेव्हा कमी चेंडू असतात तेव्हा मात्र मोठे फटके खेळताना चिराग तरे कुठल्याही प्रकारचं दडपण घेत नाही. इथून चांगली सुरुवात झाली होती. 4 षटकांपर्यंत आपण बघितलं तर तब्बल 57 धावा होत्या आणि जशी 5व्या षटकाला सुरुवात झाली धावांवर पूर्णपणे ब्रेक लागलेला आहे. इथून अमर पाटील आम्हाला दर्शवतील या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 2-3 आल्यात आणि 2 गडी बाद झालेत. बघा 4 चेंडूमध्ये 3 धावा फक्त. या वेळेला चांगला फटका आहे परंतु धाव मिळेल ती फक्त एका धावेने. धावसंख्या आपण बघितलं. कमबॅक केलं इथे गोलंदाजाने. गोलंदाज आहे मिस्टर दिपेश. दिपेशने पूर्णपणे कमबॅक केलंय. जी गोलंदाजी व्हायला हवी होती ती गोलंदाजी झाली. याआधी आपण बघितलं तर डॉन किलर बिरवाडी कडून तनिषने 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या 6 चेंडूमध्ये आणि 14 वर्षाचा मुलगा आहे. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावा झाले धाव फलकावर आपण बघितलं तर 1 ने पुढे सरसावली जाते. 62 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. चिराग तरेच्या अगेन्स्ट कशी गोलंदाजी करेल दिपेश हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल.
चिराग तरेने मात्र इथे निहिरला टार्गेट केलं होतं, परंतु इथे मात्र बाद झालाय तो चिराग तरे. निहिरने मात्र सुरेख झेल आपल्याला बघायला मिळाला. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याकडे बघितलं जातं सगळ्यांना प्रभावित केलंय मंजित कुडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. धावा झालेत धावफलकावर आपण बघितलं तर 62. मार्केट गाजवलाय अन रेकॉर्ड ब्रेक करून आज मार्केट थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब आणि सौभाग्यवती प्राची प्रभाकर पाटील मॅडम यांना मी विनंती करेन, आपण दोघांनी सुद्धा पुढे यायचं आहे. मी देवानंदजी वजे साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष, अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष यांना विनंती करेन, आपण या दाम्पत्याचा आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत सन्मान करावा असं मी आपणास विनंती करतोय. उमरोली गावचे विद्यमान सरपंच प्रभाकर पाटील साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती माजी पंचायत समिती सदस्य प्राची प्रभाकर पाटील मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते होताना आपल्याला बघायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपण ही सुंदर दृश्य बघू शकाल. इथून आपण बघतोय शेवटचं षटक सुरू होतंय. मिस्टर सचिन घरत आपल्याला बघायला मिळेल राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी. त्यानंतर मनोजजी पाटील साहेबांना विनंती करेन, आपण हंसराजजी घरत आणि त्यांच्या सौभाग्यवती हर्षला हंसराज घरत मॅडम यांचं आपण स्वागत सन्मान करावा अशी मी विनंती करेन. मनोजजी पाटील साहेब सोनावे प्राक्तन किणीच्या बॅटमधून षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 68. 68 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना मनोजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय हंसराजजी घरत साहेब आणि सौभाग्यवती हर्षला हंसराज घरत साहेब मॅडम यांचा इथे मात्र स्वागत सन्मान होताना त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय या अग्री प्रीमियर लीग करिता 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. तसेच प्रभाकरजी पाटील साहेब आणि प्राची प्रभाकर पाटील मॅडम यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेकरिता 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मी विनंती करेन विक्रमजी घरत साहेबांना की विक्रमजी घरत साहेब आपण आपल्या शुभ हस्ते परशुरामजी पाटील साहेब सरपाडा यांचं आपण स्वागत करावं. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितलं तर 70 धावा. या षटकातील आपण 2 चेंडूचा खेळ होताना 70 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. परशुराम पाटील साहेब सरपाडा यांचा शुभ सन्मान होताना विक्रमजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय. षटक क्रमांक आपण बघितलं तर 6वं षटक सुरू आहे आणि या 6व्या षटकातील आतापर्यंत आपण बघितलं तर 3 चेंडू फेकून झालेत, 8 धावा खर्च केलेत. त्यानंतर विशालजी घरत साहेब उमरोळी यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण दिवाकरजी पाटील साहेब सरपाडा इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान आपण करावा. इथून हलक्या हाताने खेळलाय, एक धाव येते. मंजित कुडू फायनली स्ट्राइक वर आलाय आणि दिवाकरजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण या आदरणीय मनोजजी नरेश पाटील साहेब साखरे यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ही ट्रॉफी आपल्याला त्यांच्या मुलीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. आणि त्यानंतर प्रत्येक कमिटी मेंबर्स, यूट्यूब लाईव्ह असतील, पंच असतील, कॉमेंटेटर असतील, त्यानंतर प्रत्येक वर्षी या सर्वांना ग्राउंड स्टाफ असतील एक स्वीट पॅकेट येते हल्दीरामचं
हे प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून असते, तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन राकेश कुडू साहेबांना विनंती करतोय की आपण मनोजी पाटील साहेब यांचा इथे सन्मान करायचा आहे. झेल सुटलाय. या वेळेला आपण बघितलं तर एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण होते आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर इथे धावबाद होते गडी 74 धावा. विजयासाठी आपण बघितलं तर 36 चेंडू आणि 75 धावांचं लक्ष समोर असेल तानसा किंग खराटारा या संघासमोर. तर मनोजी पाटील साहेब आपण यापुढे आपला शुभ सन्मान होतो या आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून संदेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते आपण मनोजी पाटील साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. आदरणीय कौशिक जाधव भाताणेवरून इथे उपस्थित आहेत. आगरी प्रीमियर लीग अक्षर गणपती ज्यांच्या माध्यमातून साकार झाला होता ते कौशिक जाधव साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे सर. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत अशा व्यक्तिमत्वाचा आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष देवानंद वजे साहेबांना मी विनंती करेन आपण पुढे या. खऱ्या अर्थानं आगरी समाज उन्नती मंडळ जे आपण पाहत आहेत हरिचंद्रजी वजे गुरुजी आणि त्याचप्रमाणे तमाम या साखरेकरांच्या वतीने साखरे गावाच्या वतीने आपण बबनजी वजे साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन. अगदी मात्र गेली 8 पर्व आपण पाहिलं 9वं पर्व आहे आणि 9व्या पर्वात सुद्धा अध्यक्षपद ते भूषवत असताना सर्व कार्यकारिणी समितीला घेऊन चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान, कारण हा सन्मान एखाद्या मॉल किंवा बाजारात विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो आणि त्यामुळे माईची उबदार शॉल या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया देवानंद कृष्णा वजे साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान. त्यानंतर श्रीफळ या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जात आहे हरिचंद्र वजे गुरुजी आणि बबनजी वजे यांच्या माध्यमातून. त्यानंतर या मैदानाचा कायापलट करणारे सिंहाचा वाटा या स्पर्धेला आणि या मैदानाला पाहायला मिळालं यंदाच्या वर्षामध्ये. अगदी नेत्रदीपक आणि प्रत्येकाला हवं असं मैदान येत्या काही महिन्यामध्ये अजून या मैदानाचा कायापलट होताना पाहायला मिळेल. आणि या मैदानासाठी सातत्याने झटलेले दिवस रात्र जवळजवळ आपण पाहिलं तर 250च्या 300च्या वरती डंपर मातीचं आपल्याला पाहायला मिळालं. असे राजूदादा रामचंद्र पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान मी करण्याकरिता हरिचंद्र वजे गुरुजी आणि बबनजी वजे साहेब आगरी समाजोन्नती मंडळ यांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. खऱ्या अर्थानं उदंड आयुष्य मिळो राजूदादा पाटील, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं सुख समृद्धी आयुष्य हे लाभो आणि त्यासाठीच या सदिच्छा तुम्हाला दिल्या जात आहेत. एकदा जोरदार टाळ्या राजूदादा पाटील यांच्यासाठी ज्यांनी मात्र या मैदानाचा कायापलट केला. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत त्याचप्रमाणे या स्पर्धेला 1,21,000 आणि मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय हरिचंद्र वजे गुरुजी यांना की थोडक्यात आपण मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करावं. सन्माननीय आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष व कार्यकारिणी तसेच इथे आलेले सर्व प्रमुख पाहुणे मंडळी, बंधू आणि भगिनी, संघमालक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी सर्व सभासद बंधू भगिनींनो, खरं पाहता हे 9वं पर्व इथे साखरे गावामध्ये साजरं होतं आहे. यासाठी आगरी समाज मंडळाने आणि प्रीमियर लीगने
ह्या साखरे गावामध्ये 9वं पर्व सुरू केलं आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो आणि आभारी म्हणतो. खरं पाहता हे छोट्याशा गावामध्ये पारगाव गटातून साखरे गावी एक क्रीडांगण करत असताना आमच्या गावातील राजू पाटील याने पुढाकार घेतला आणि प्रीमियर लीगच्या सर्व कार्यकारिणीने इथे खूप मेहनत केली. खरं पाहता गेल्या दीड महिन्यापासून ते 2 महिन्यापासून इथे क्रीडांगण चालू करत असताना खूप मेहनत घेतली. याच्यात मोठं श्रेय म्हणजे ज्याला महान व्यक्तिमत्व म्हणतात राजू पाटील यांनी मेहनत घेऊन हे केलेलं आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आणि माणूस जन्माला येतो परंतु आपलं कर्तव्य काय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एक महान व्यक्तिमत्व भन्नाट माणूस म्हणून मी त्याचा गणना करेन आणि कुबेर देवता त्यांच्या घरी कायम वास्तव्य करत राहो, कारण हे सर्वसाधारण काम नाही. 1 नंबरचं बक्षीस 1,21,000 अधिक एक मॅन ऑफ द सिरीजला एक मोटरसायकल देऊन उपकृत केलेलं आहे. धन्य व्यक्तिमत्व, धन्य त्यांची योगदान. मी त्यांना पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि उर्वरित आयुष्य त्यांचं भरभराट जावं अशी विनंती करतो. आपणा सर्वांना पुन्हा धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद वजे गुरुजी. त्यांचं अतिशय सुंदर मनोगत आपण पाहतायत. कौतुक केलं जातं, कौतुक करावं लागतं आणि तेच असं व्यक्तिमत्व राजूदादा पाटील यांना मानाचा मुजरा असेल. त्यानंतर मी प्रभाकरजी पाटील साहेब विद्यमान सरपंच उमरोळी मी विनंती करीन आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेच्या माध्यमातून. आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व 9 यांचे अध्यक्ष देवानंद वजे, त्यांची सर्व कमिटी मेंबर, या व्यासपीठावर उपस्थित आमचे प्रेरणास्थान गुरुजी, आमचे मावशांजी वजे गुरुजी, व्यासपीठावर असे उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरोखरच म्हणजे इथे जेव्हा मी एंट्री केली आणि हे नयनरम्य वातावरण जेव्हा बघितलं तेव्हा खरोखर वाटलं का मी या नक्की साखरे गावामध्येच आहे की कुठेतरी बाहेर आलेलो आहे. म्हणजे इथे आल्यानंतर मी प्रत्येक आमच्या अध्यक्षांना मी त्यांची वाहवा अशी केली का खरोखरच इतकं सुंदर आणि नयनरम्य मैदान आपण या साखरे या गावामध्ये असं बनवलेलं आहे. कोणीही आला तरी त्याची गणना केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. कारण मागच्या टायमाला मी बऱ्याच वर्षापूर्वी इथे आलेलो होतो मॅच बघायला, तेव्हा अगदी साधं लहानसं मैदान इथे दिसत होतं आणि आज बऱ्याच वर्षानंतर आता इथे आल्यानंतर या जागेचा जो कायापालट केलेला आहे हे खरोखरच आज आपण सांगितलं तर आमचे पाटील राजूभाऊ पाटील यांना खरोखरच धन्यवाद द्यायला लागेल की एक आगरी माणूस आपल्या एक लहानशा गावासाठी काय करू शकतो ते त्याचं जिवंत उदाहरण इकडे आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी एक ग्राउंड मैदान तर केलेलंच आहे, त्याप्रमाणे त्यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी मॅन ऑफ सिरीजसाठी एक मोटरसायकल दिलेली आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा ते 1 नंबरचं बक्षीस देणार आहे. त्यांनी आजच अनाउन्समेंट केलेली आहे. बघा आपला समाज आगरी समाज आणि आगरी समाजामध्ये असलेली ही आपली कर्तव्यनिष्ठ असलेली माणसं ही समाजासाठी ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतो त्या समाजाचं आपण काहीतरी एक देणं लागतो आणि देणं आपल्या गावाच्या माध्यमातून त्यांनी आज इथे पूर्ण केलेलं आहे असे मी म्हणेल. आणि खरोखरच आज इथे सर्व संघमालक आपल्या सर्व मॅचेस या ठिकाणी उत्कृष्ट असा प्रतिसाद देऊन आपल्या आगरी समाजाला एक उत्कृष्ट नाव या समाजामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये या आज समाजाच्या लिंगमधून आज इथे आपण पाहायला मिळतं. मी उमरोळी ग्रामपंचायत सरपंच आणि माझ्याकडून आणि आपल्या सर्व आमच्या नाती बांधवाकडून आपणास या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद प्रभाकरजी पाटील साहेब यांचं मनोगत आपण ऐकलं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. चला टॉस खेळण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित आहेत रिया रत्नकांत पाटील मॅडम उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सुन्नांनी सहर्ष सुस्वागतम. आगरी प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं मॅडम सहर्ष स्वागत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण करूया टॉस. नेहाली स्वरांगी वॉरियर्स टन आणि एका साईडला आपण पाहणार आहोत यंगस्टर्स टेंबोडे उमरोळी. या 2 टीमच्या दरम्यान टॉप क्लासच्या या 2 टीम
आता आमने सामने बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. सध्या मैदानाच्या आतमध्ये स्थिती आहे. अमर पाटील, ऋषांक पाटील आणि साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत. एक गडी बाद, एक धाव. हॅलो, सन्मान्य मनोहर पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. वेलकम सर. मनोहर पाटील सर एक उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट आदर्श मुख्याध्यापक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय मनोहरजी पाटील सर. चला यंगस्टर्स, टेंबोडे उमरोळी टीमचे कॅप्टन जीत गावड या लवकरात लवकर. 75 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना एक बाद एक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सचिनचा बॉल ह्या वेळेला ऑफ्टनच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं होतं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आज साईशला काहीतरी करून दाखवावं लागेल. संपूर्ण नजरा या जोडीकडे लागलेल्या आहेत. सचिन बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर ह्या वेळेला सागर कुडू आणि एका साईडला आपण पाहिलं तर साईश ठाकूरला आपण पाहत आहेत. चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. आज सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. चला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. सन्मान्य प्रभाकरचे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. 2026 कॉल केला जातोय. नेहाली स्वरांगी वॉरियर्स ढुकटन विन द टॉस. आपण त्यांच्याकडून निर्णय ऐकूया. काय आहे नक्की निर्णय, कारण हा सामना खूप महत्वाचा असणार आहे. क्वालिफायर असणार आहे. क्षेत्ररक्षण करू पहिले. क्षेत्ररक्षण करणार आहेत. आपण सामना सुद्धा सुरू आहे. आपण नंतर नक्कीच इंटरव्ह्यू घेऊया. ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. आणि मंचावरती सन्मान्य मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. आपण पाहतोय मान्य श्री हंसराजजी घरत तसेच सौभाग्यवती हर्षला हंसराज घरत टेंबोडे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा क्रीडा निधी या APL पर्वासाठी प्राप्त झालेला आहे. तसेच सन्माननीय श्री प्रभाकरजी पाटील साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती प्राची प्रभाकर पाटील उमरोली यांच्या माध्यमातून सुद्धा 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करूया. धन्यवाद. ओव्हर टू प्रमोद सर. आतापर्यंत 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 75 धावांचा पाठलाग करताना 9 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. म्हणजे उर्वरित बॉल मध्ये तुम्हाला अजून सुद्धा 73 रनची आवश्यकता. कौशिक जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. अक्षर गणपती आणि या षटकानंतर लगेच आपण कौशिक जाधव यांना मी विनंती करेन की आपण सप्रेम भेट या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन आलेत. बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल ते मात्र आपण सन्मानित करणार आहोत. वैभव घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. अग्री प्रीमियर लीग 2026 आपण अनुभवतायत. उपाध्यक्ष भूपेशजी धनेश गावड यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सुस्वागतम. यावेळेला बॉलला प्ले करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटच्या एन वेळेला अक्षयने बॉल सोडला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतो अजित म्हात्रे सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगली ही स्पर्धा. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. मातीशी नातं, कष्टाशी मैत्री आणि एकोप्याच्या भावना जपणारी एकजुटीची ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे आग्री प्रीमियर लीग. स्विच हिट करण्याचा प्रयत्न चाच पडतायत आतापर्यंत. साईश ठाकूर बॅट बरोबर, बॉल बरोबर बॅटवर येत नाहीये. त्यामुळे थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. कोणताही मनुष्य जन्माला आल्यानंतर संघर्ष त्याच्या वाट्याला येतच असतो. मूळतः तो मात्र तो कला घेऊन येत नसतो. कला आपल्याला ती स्वीकारावी लागते आणि तीच मात्र यावेळेला कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन उमरोळी ब्रँड बॅटचा चांगला वापर केलाय. चाच पडत होते आणि अखेरकार प्रणय घरतने टिपलाय कॅच. अप्रतिम सुरेख झेल टिपत असताना फलंदाज साईश ठाकूर बॅक टू द डगआउट.
या आपण कौशिक जाधव यांना विनंती करेन, ज्या काही सप्रेम भेट आपण आणलेल्या आहेत त्या आपण सन्मानित करावं. हॅलो चेक. एक उत्कृष्ट शिक्षक, कला शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अगदी भाताणे गावातील शान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अक्षर लेखनाचं ब्रँड कोण असेल तर नक्कीच कौशिकजी जाधव सर यांच्या माध्यमातून APL पर्व 9 साठी गणेश अक्षर लेखन प्राप्त झालेलं आहे. मी APL ची अध्यक्ष सन्माननीय देवानंदजी वजे साहेब, तसेच मी सांगतोय की आगरी प्रीमियर लीग आहे, सर्व टीमने या APL चे सर्व सन्माननीय सदस्यगण, संचालक, आपणास विनंती असेल की आपण याचा स्वीकार करायचा आहे की कौशिक जाधव यांच्या ब्रश मधून अगदी सहज, अगदी ब्रश हातात घेतला की त्यामधून अक्षर लेखन कसं करायचं, आजवर अनेक अक्षर लेखन ह्या गणेश अक्षर लेखनाच्या माध्यमातून कौशिक जाधव सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि या वेळेला मात्र आगरी प्रीमियर लीगचं हे 9वं पर्व 2026 आणि त्याचं अक्षर लेखन आपण पाहतोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. कौशिक जाधव सर, थँक्यू सो मच. असंच आपलं या आगरी प्रीमियर लीग वरती प्रेम अबाधित राहू द्यात. आणि मी रुपेशजी पाटील आपणास विनंती करतो की आपण कौशिक जाधव सरांचा सन्मान करायचा आहे. रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते कौशिक जाधव सरांचा प्रथमतः सन्मान होईल. या कौशिक जाधव सर आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. राजू पाटील तसेच रुपेश पाटील आणि देवानंदजी वझे यांचं सुद्धा अक्षर लेखन आपण पाहतोय. मी प्रथमतः कौशिक सरांना आमंत्रित करतो, या आपण पहिल्यांदा सत्कार स्वीकारूया आणि तदनंतर मात्र 1 बाय 1 आपण प्रत्येक या मान्यवरांना त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. तर कौशिक जाधव सर अगदी विद्यार्थ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व आहे, कला शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे या वसई तालुक्यामध्ये, तसेच वसई कलाभूषण या सन्मानाने सन्मानित झालेले सन्माननीय कौशिकजी जाधव, तसेच अक्षर लेखन प्रदान करण्यासाठी कौशिक जाधव सर यांच्या शुभ हस्ते अक्षर लेखन दिलं जाईल. मी प्रथमतः आमंत्रित करतोय आपल्या APL चे अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब, यांचं नाव सुद्धा या अक्षर लेखनाच्या माध्यमातून रेखाटलेलं आहे, गणेश अक्षर लेखन. देवानंदजी वजे साहेब, जोरदार टाळ्या होऊ द्यात. देवानंदजी वजे हे नाव अगदी गणेश अक्षर लेखनाच्या माध्यमातून रेखाटलेलं आहे कौशिकजी जाधव सर. तसेच राजूदादा पाटील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. APL चं पर्व 90 जसं साखऱ्यामध्ये सजलं गेलंय, या सजण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे तेच राजूदादा पाटील. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. त्यांचं सुद्धा नाव या गणेश अक्षरच्या माध्यमातून या ठिकाणी रेखाटलेलं आहे. तसेच करता करविता असं म्हणतात की सर्वांच्या पाठीमागे उभा असणारा, सर्व काही करणार मात्र समोर येणार नाही असं व्यक्तिमत्व रुपेश पाटील, जे खजिनदार आहेत. अगदी प्रत्येक गोष्ट, अगदी लहानातली लहान गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट, या सर्व गोष्टी अगदी स्वतःच्या देखरेखीखाली ज्यांनी सांभाळलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत, असे रुपेशजी पाटील यांचं सुद्धा अक्षर लेखनाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना सुद्धा अक्षर लेखन प्रदान केले जाते. या सर्वांचं मी कौतुक करतोय. आणि ओव्हर टू प्रमोद सर. थँक्यू व्हेरी मच. परेश कुडू सरांचा आवाज आपण ऐकतायत. एक चांगले निवेदक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष आपण पाहतायत या क्षेत्रामध्ये. त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. या अगोदर व्हॉइस ऑफ बहाडोली मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात या स्पर्धेमध्ये. रन झालेले आहेत आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाजूक स्थितीमध्ये आहेत, परंतु सागर कुडू सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशा पल्लवित करेल का? परंतु या बॉलवर सागर कुडू सांगतायत की हो मी आहे अजून. आता इथून सागरला काहीतरी करावं लागेल. अखेरकार जीवनदान मिळालंय, त्या संधीचं पुरेपूर सोनं केलं जाईल का याकडे लक्ष असेल. अजिंक्य घरात होतं कधी कधी जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता, पुन्हा एकदा पाठीमागे येता, अशा वेळेला तुम्हाला त्या बॉलकडे कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं. ते लॅप झालं आणि त्यामुळे
इथे 1 रन मिळाली आणि सागरला सांगितलं आयुष्यमान भवचा आशीर्वाद, तू चांगली बॅटिंग कर. क्रिकेट आहे. चांगला बॉल होता, ऑफ्टनच्या थोडस बाहेर. या सीझन मध्ये अजिंक्य घरतने जे प्रभावित मारे केलेत ते खरोखरच सुपर बॉलिंग, काय बोटांतील जादू दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि विजयासाठी 66 धावांची आवश्यकता आहे तानसा किंग या टीमला. राहुलजी जैन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. राहुलजी जैन, आपलं साहेब सहर्ष स्वागत. हॅलो, आपण या मुख्य मंचावरती पाहतोय सन्माननीय एक आदर्श मुख्याध्यापक मनोहरजी काशीनाथ पाटील सर, बाडोली हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक म्हणून एक चांगली कामगिरी ज्यांच्या माध्यमातून पार पडली, त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी विशाल घरत, संचालक APL यांना मी आमंत्रित करतोय. सन्माननीय मनोहरजी काशीनाथ पाटील सर ज्यांच्या माध्यमातून ह्या APL पर्व 9 साठी 1111 रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा प्राप्त झाले. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. सन्माननीय मनोहर पाटील सर, विद्यार्थ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अग्री प्रीमियर लीग 2026 मध्ये आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मी विनंती करेन मनोहर पाटील सरांना अग्री प्रीमियर लीग बद्दल आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. सर, आज खरंच आग्री प्रीमियर लीग 2026 च्या प्रांगणामध्ये म्हणजे भव्य अशा मैदानामध्ये आल्यालाच मला अत्यंत आनंद झालेला आहे. या सगळ्या प्रीमियर लीगच्या जे काही ॲडजस्टमेंट असतात, जे काय प्लॅनिंग असतं, नियोजन असतं, संयोजक आयोजक ह्यांचे अथक परिश्रम पाहताना खूप आनंद होतो. आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांची सगळी टीम, आणि आता नावं नाही घेत मी सगळ्यांची, पण कितीतरी छान छान चेहरे आहेत की ते चेहऱ्यांबद्दल किती बोलावं हा एक विषय आहे या ठिकाणी. कारण मी तर सांगेन की हे क्रिकेटचं मैदान नाही तर एक कलावंताचं एक दालन आहे, दालन. कारण मला मी म्हटलं सुरुवातीलाच की जसे राजू पाटलांसारखे दाते आहेत, पैसेवाले भरपूर असतात, पण दाता असणं फार गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आहे. आणि ही निकड सांभाळून बऱ्यापैकी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी केलेलं आर्थिक सहाय्य, शिवाय आर्थिक सहाय्याच्या जोडीला जे बक्षिसं वगैरे आहे तो भाग वेगळा आहे, परंतु ह्यांचं मनोबल, जे धैर्य, आनंद आहे, तो आनंद वाढवण्याचं काम त्यांनी फार मोठं वृद्धिंगत केलेलं आहे. पुढच्या वर्षीच्यासाठी त्यांनी ॲडव्हान्समध्ये अजून काही या ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या आहेत. मित्रांनो, मी सुरुवातीलाच सांगितलं की अत्यंत नयनरम्य अशा प्रकारचं ठिकाण आहे साखरे. साखरेसारखं गोड गाव, त्या सभोवताली छान असा निसर्ग, आणि किती छान वाटतं या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करताना. आनंदोत्सव अशासाठी म्हटलं मी की बरेचसे कार्यक्रम असतात, पण या ठिकाणी येणारा आबालवृद्ध आहे तो आनंद घेऊनच जात असतो, आनंदाने येत असतो आणि शेवटी आनंद घेऊन जात असतो. हे यातलं फार महत्त्वाचं अशा पद्धतीची गोष्ट आहे. आणि मी कमेंटेटरला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो, मुद्दामच सांगतोय. ते सांगतील की आमचा हा एक पिढीचा धंदाचा आहे, व्यवसाय आहे, आम्हाला या ठिकाणी डिमांड आहे लोकांची, परंतु त्याहीपेक्षा मी सांगेन की छान छान शब्दाच्या मध्ये सगळ्यांना, अगदी ज्याला आपण म्हणतो की सगळ्यांना बांधून ठेवायचं काम गोड शब्दांमध्ये करणारे आमचे प्रमोद शेडगे, आमचे मनोज पाटील असतील, कमेंटेटर अजून कोणी असतील, मला काय आयडिया नाही. मी आज पहिल्यांदा या ठिकाणी आमच्या देवानंद वजेच्या याला विनंतीला मान देऊन या ठिकाणी काही काळासाठी आलेलो आहे. आणि खरंच मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील सर, खूप छान मार्गदर्शन केलं. नक्कीच तुमच्याकडून नेहमीच शिकण्यासारखं असतं. आमचे गुरुवर्य आहेत आणि नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देतात, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जातोय मॅचकडे, जिथे प्रमोद सर जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच. मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या तरी आपण पाहिलं तर धावा झालेल्या आहेत, अमर पाटील दर्शवतायत. 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. 75 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना नामुष्की उडवली गेले.
14 बॉल आणि 57 रन. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. सचिनने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. बरोबर लाईन अँड लेंथ, हिंदीमध्ये शब्द असतो तो सटीक. ऑन साईडला जरूर खेळला गेला. एक नंतर मेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न नाहीये आणि चांगली ग्राउंड फिल्डिंग आतापर्यंत आपण पाहिली तर तन्मय तरेच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम उमरोळी प्राक्तन किनीला आपण पाहतात एका साईडला. आई एकविरा ग्रुप माकणे. अप्रतिम चांगला फटका बॅकफुट पंच केला जातोय बिटवीन द गॅप मध्ये. सुपर टायमिंग. 4 रन. कडक शॉट. तन्मय मडवीचं मात्र यावेळेला चौकाराने स्वागत केलंय. रोशन किनी यांचं चौकाराने स्वागत केलंय. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. भूषण पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. वैभवजी पाटील आपलं सुद्धा सहर्ष सुस्वागतम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 75 धावांचा पाठलाग करताना आता विजयासाठी 12 बॉल आणि 52 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 52 रन हे सामन्याचं समीकरण. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. अग्री प्रीमियर लीगचा थरार पर्व 9 यंदाच्या हंगामामध्ये प्रथमतः बाईक मोटारसायकल. भूषणजी पाटील साहेब यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर या दैसर गावातील अनमोल रत्न वैभवजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमच्या व्यासपीठावर विपुलजी रवींद्र वजे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23. आता बॉल आहेत 12. 12 बॉल मध्ये 52 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. बॉल तयार. मंजित कुडू एक बेस्ट कॅमेरामॅन, बेस्ट स्कोरर. अप्रतिम चांगला ह्या वेळेला मात्र फटका टॅप केला या बॉलला. तन्मय मडवी गोकुळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मोहित मडवी असेल, रोशनजी किनी या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण संदीपकरांना विनंती करीन आपण व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्या. आपलं सहर्ष सुस्वागतम. मोहित मडवी आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. ऑन साइडला चांगला फटका खेचून मारला आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार. अग्री प्रीमियर लीग षटकार 6 धावा. चला आपण पुन्हा एकदा मंचाच्या दिशेने येऊया, कारण आजची ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि या अंतिम सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवर अगदी आवर्जून APL साठी भेट देत असतात. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय रत्नकांतजी पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती रिया रत्नकांत पाटील मॅडम. या दाम्पत्यांना मी आमंत्रित करतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय भूपेशजी गावड, जे उपाध्यक्ष आहेत APL चे उपाध्यक्ष. भूपेशजी गावड यांच्या शुभ हस्ते सन्माननीय रत्नकांतजी पाटील आणि सौभाग्यवती रिया रत्नकांत पाटील यांचा यथोचित सन्मान केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य क्रीडा निधी आपणास प्राप्त झाले. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात रत्नकांत पाटील आणि सौभाग्यवती रिया रत्नकांत पाटील. बिमर साठी रिव्ह्यू घेतला गेलाय, या आपण चेक करूया. बॉलिंग टीमने षटकार आलेला होता आणि त्यावर मात्र बिमरच्या स्वरूपात हा बॉल नो आहे का हे चेक केलं जाईल. तसेच आपण या मंचावरती शुभ सन्मान पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले रत्नकांतजी पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती. तसेच या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत सन्माननीय राहुलजी जैन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करण्यासाठी मी मनोज पाटील आपणास आमंत्रित करतोय. या मनोज पाटील आपल्या शुभ हस्ते राहुल जैन यांचा यथोचित सन्मान केला जाईल. दहा बॉल 38 रन. सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीम साठी हार्दिक शुभेच्छा असतील. फ्री हिटचा बॉल विरल नायर सरांकडून दर्शवला गेलाय. मंजित कुडू काय करेल या बॉलवर.
सागर कुडू बॅटला चुंबन घेत असताना पाहायला मिळत आहेत. आता लयबद्ध झाले ते कॅच ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये येत आहेत. सुपर मॅच, पैसा वसूल, हाय व्होल्टेज. चांगला बॉल ह्या वेळेला फ्रीच्या बॉलवर परफेक्ट यॉर्क पाहायला मिळाला. वाईट यॉर्क होता. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले. तिथे मात्र मिस्टर नेहिरला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. आता सागर कुडूवर संपूर्ण दारोमदार पाहायला मिळते. काय मॅच रंगतदार, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. अग्री प्रीमियर लीगचा थरार पर्व 9 मध्ये आपण पाहत आहेत. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक मॅच. काय सामना रंगलाय. आता बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात. त्या तांसा किंग टीमला 37. प्रसाद बाळूक या ठिकाणी रील स्टार, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. चला यानंतर पुन्हा एकदा आपण एका चांगल्या सन्मानाकडे वळणार आहोत. कारण आधीच म्हटल्याप्रमाणे कलेला दाद देणारे APLचं पर्व असणार आहे. आणि या ठिकाणी दांडेकर कॉलेज यामधून जे मेहंदीची कॉम्पिटिशन झाली, त्या मेहंदी कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज ज्यांनी कमावलं, अर्थातच मी आमंत्रित करतोय नेहाली मनोज पाटील, ज्यांनी फर्स्ट प्राइज या मेहंदी कॉम्पिटिशन मध्ये प्राप्त केलेलं आहे. आणि त्यांच्या आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, मनाली मनोज पाटील. या दोघांनाही मी आमंत्रित करतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी APLचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नेहाली मनोज पाटील आणि मनाली मनोज पाटील यांचा संयुक्तितरित्या आपण सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. तर मेहंदी कॉम्पिटिशन दांडेकर कॉलेजच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी असतात या स्पर्धेमध्ये सहभागी, आणि त्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट प्राइज ज्यांनी प्राप्त केले नेहाली मनोज पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. जोरदार टाळ्यांचा गजर. Over to commentary box. चांगला फटका आहे. यावेळेला आपण पाहिलं तर 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केले गेले. दुसऱ्या रनसाठी पलटले. आराम के साथ 2 धावा पूर्ण होतील. सागर कुडूच्या बॅटमधून संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचली गेली. आता 35 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 35 रन. 1 ते 2 मोठे फटके पुन्हा एकदा सामन्यामध्ये तुम्हाला घेऊन येतील, परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स, कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स, तो मात्र दाखवावा लागेल. फुलटॉस बॉल होता. सरळ बॅटचा वापर केलाय. प्राक्तनला बीट केलाय. फार वेगाने चेंडू निघून चाललाय. सुपर टायमिंग, नेत्रदीपक फटका, चौकार. सात बॉल आणि 31 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल 31 रन हे सामन्याचं समीकरण. मॅच बॉल आलेला आहे. आज शेवटचा आणि अंतिम दिवस. हळूहळू मात्र अग्री समाज बांधव स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साक्रीच्या मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं थिरकायला लागली. आणि साक्रे गावामध्ये येतानाच तुम्हाला मन प्रसन्न होईल अशा पद्धतीने खूप चांगली सजावट, रांगोळी आणि रणरागिनी यांनी घेतलेले कष्ट, नवतरुण मित्रमंडळ असेल, पाटील अळी असेल आणि संपूर्ण मात्र आपण पाहत आहेत यांनी घेतलेले कष्ट आहेत. ऑफ साइडला फटका छान आहे. ट्रू दी कव्हर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. तन्मय तऱ्हेने मात्र प्रभावित केलंय. वॉट फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा. आणि इथे विकेट मिळेल का पंच दर्शवतायत अजित म्हात्रे सर की या आपण चेक करूया. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. कदाचित सागर कुडूने मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी ही धाव मात्र जरूर तिसरी धावेचा कॉल केलं गेलं होतं. 2 रन्स ऑलमोस्ट आल्या होत्या. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. डिसिजन पेंडिंग. आणि इथे मात्र तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. अर्थातच नॉट आउट. चला या ब्रेक मध्ये पुन्हा एकदा आपण सन्मानाकडे वळूयात. आपल्यामध्ये उपस्थित आहेत एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, सन्माननीय श्री वाकेशजी वसंत पाटील, साखरे गावचे रत्न आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो 7व्या क्रमांकाचं चषक कैलासवासी वसंत जगन्नाथ पाटील व कैलासवासी वनिता वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ
वाकेशजी वसंत पाटील यांच्याकडून प्राप्त झाले, त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी वैभव घरत आपणास आमंत्रित करतोय. सहा बॉल 28 रन. जयवंत पांडुरंग पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष सुस्वागतम. या ठिकाणी स्वागत केलं जाते. वाकेशजी वसंत पाटील 7व्या क्रमांकाचं चषक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले, तसेच कौशिकजी जाधव सर या ठिकाणी रजा घेत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय की आपण उपस्थित राहिलात आणि गणेश लेखनाच्या माध्यमातून आपलं प्रेम या IPL वरती आपण व्यक्त केलं, त्याबद्दल धन्यवाद. 6 बॉल 28 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 28 रन. तानसा किंग या टीमला विजयाकरिता धन्यवाद. मनोहरजी पाटील सर, सुधाकरजी पाटील साहेब, आपलं सुद्धा धन्यवाद आहे. अतिशय चांगला हा सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय मोहनजी गणू वजे साखरे 1021 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. सुंदर मैदानाची रचना. खऱ्या अर्थानं साखरे गावामध्ये आल्यानंतर कोणालाच कल्पना नसेल की हे मैदान असं झालंय की कायापालट पूर्णपणे बदलवून टाकलंय. मैदानाची रूपरेषा जी आहे ती परिपूर्ण बदलवून टाकली गेली. जिद्द, संघर्ष, घाम गाळलाय अक्षरशः. आणि त्यामागे राजूदादा पाटील यांचा सिंहाचा वाटा. सुमितजी पाटील, सुमितजी वजय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ग्रामपंचायत सदस्य उमरोळी आणि त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या सुद्धा वेलकम असेल. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रणय घरात एका साईडला. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण प्रणय घरात. आक्रमकता दाखवले. जयवंत पांडुरंग पाटील साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला यावेळेला दिशा दिली गेले. एक नंतर मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48-48. आई एकविरा ग्रुप माकणे टीम. आज सचिन पाटील काका यांनी खूप चांगला प्रभावित मारा केला. सुरुवातीलाच मात्र अप्रोच इंटेंट अजिंक्य यांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. कॉन्ट्रीब्यूट या ठिकाणी जरूर झालंय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी बॅट अँड बॉलचं कोणतंही कॉर्डिनेशन नाहीये. अजित म्हात्रे सर वळतायत. पायच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49-49. 75 धावांचा पाठलाग करताना नामुष्की ओढवली गेली. निसर्गाच्या कुशीत नयनरम्य आणि निसर्गरम्य अशा वातावरणात अग्री प्रीमियर लीग 2026चा हा थरार रंगताना पाहायला मिळतोय. यानंतर निहाली स्वरांगी वॉरियर्स धुकटन टीम 2 हात करेल. यंगस्टर टेंबोडे उमरोळी या टीमला ऑन साईडला बॅकलिपचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका, षटकार. उशीर झालाय सागरकुडीच्या बॅटमधून, परंतु 6 धावा. हॅलो, चला या ठिकाणी सन्माननीय अमोलजी प्रकाश पाटील साखरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून 8व्या क्रमांकाचा चषक आपणास प्राप्त झालेला आहे. कैलासवासी प्रकाश काशीनाथ पाटील व कैलासवासी प्रमिला प्रकाश पाटील यांच्या स्मरणार्थ अमोल पाटील यांच्या माध्यमातून 8व्या क्रमांकाचे चषक आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो रत्नकांत पाटील. आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण अमोलजी प्रकाश पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या अमोलजी पाटील. एकाकी झुंज दिले सागर कुडूने. संयम, शिस्त, संघर्ष. घाम गाळल्यानंतर मात्र काय ते यशाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. 1 धाव अर्धशतकापासून दूर आहे. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बॉल निघून येतोय थर्ड मॅनला आणि चौकार आणि मात्र बॅट यावेळेला जरूर दाखवतील, परंतु निराश असतील, कारण संघाला विजयी प्राप्त करून दिलं नाही. हे दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं सागरकुडीच्या बॅटमधून.
नवघर घाटीमचे उपसरपंच सन्माननीय दर्शनजी बाबूराव पाटील यांना मी सन्मानपूर्वक मंचावरती येण्याची विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेब सरपाडा गावातील अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. चला तांसा किंग आपण शेक हँड करण्यासाठी हँडशेक करण्यासाठी मैदानात उतरा. चला या स्वप्नीलजी गावड आपणा सुद्धा मी आपली संस्कृती जोपासूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय भूषणजी पाटील दैसर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सल्लागार किशोरजी वझई. आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय भूषणजी पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय भूषणजी पाटील दहिसर यांचा यथोचित सन्मान होतोय.